आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पावसाच्या टॉप 9 बातम्या। रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी। कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार। कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदी पुढच्या काही तासात धोक्याची पातळी गाठणार। कोल्हापूरच्या पंचगंगा नदी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम। पुणे बेंगलोर महामार्गावर देखील काही ठिकाणी पाणी साचलं। सांगलीमधील कृष्णा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ। TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी जुबेर आणि नईम यांनी आयुर्विन पुलावरून काढलेली कृष्णा नदीची ही ड्रोन दृश्य। सातारामध्ये महाबळेश्वर तापोळा या रस्त्यावर दरड कोसळली। मुसळधार पावसामुळे खांबिल गाव परिसरामध्ये दरड कोसळल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम। सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या शेतामध्ये देखील पाणी शिरलं। पूर परिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणामधून विसर्ग कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी। अहमदनगर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। भंडारदरा 60% तर मुळा धरण 40% भरलं। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 5व्या दिवशीही अनेक मुख्य रस्ते बंद। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत। भंडारा जिल्ह्यातील बपेरा पुलावर 3 ते 4 फूट पाणी। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा महामार्ग वाहतुकीसाठी बंद।